वांद्रे पूर्व इथल्या गरीबनगर परिसरातील अवैध मशिदीवरील तोडकामाचा बदला घेण्यासाठी मुंबई पोलीस आणि सुरक्षा दलांवर हल्ल्याचा कट रचण्यात आला होता। यासाठी पद्धतशीर आखणी सुद्धा करण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या तपासातून उघड झालेली आहे। नेमका या दहशतवाद्यांचा काय कट होता पाहूयात। दहशतवाद्यांचा हादरवणारा प्लॅन। वांद्र्यातील कारवाईच्या बदल्यासाठी हल्ल्याचा कट। दहशतवाद्यांकडून परिसराची रेकी। नुकताच पाकिस्तान समर्थित ISI अंडरवर्ल्ड दहशतवादी मॉड्यूलच्या तपासादरम्यान दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने देशातील विविध शहरांमधून आणि सीमेवरून एकूण 9 दहशतवाद्यांना अटक केली आहे। मुंबई ठाण्यासारख्या शहरांमध्ये छापे टाकत दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं संशयित दहशतवाद्यांना पकडले। या दहशतवाद्यांकडून एक मोठा कट रचला जात होता, अशी मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे। या कटाचे धागेदोरे मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या तोडक कारवाईशी जोडलेत। मुंबईतील वांद्रे स्टेशन जवळील गरीबनगर येथील अनधिकृत बांधकामं पाडण्यासाठी 19 ते 23 मे दरम्यान मोहीम राबवण्यात आली होती। याच कारवाईच्या बदल्यासाठी हा कट रचण्यात आला होता। मुंबई पोलीस आणि सुरक्षा संस्थांवर हल्ल्याचा कट रचला गेला। प्रशासनाच्या कारवाईमध्ये अनधिकृत मशिदीवरही बुलडोझर चालवण्यात आला आणि याच तोडकामाचा बदला घेण्यासाठी हल्ल्याचा प्लॅन रचला गेला। गरीबनगर परिसराची दहशतवाद्यांकडून रेकी करण्यात आली। हे दहशतवादी पाकिस्तानी हँडलर्सच्याही संपर्कात होते। पोलीस बंदोबस्ताचे व्हिडिओ आणि फोटोही या पाकिस्तानी हँडलर्सला पाठवण्यात आले। तैनात पोलीस कर्मचारी आणि काही नागरिक या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होते। दादर रेल्वे स्थानकाबाहेरील पुलाचीही रेकी करण्यात आली। दहशतवाद्यांच्या फोनमध्ये विविध ठिकाणांचे व्हिडिओ सापडलेत। पाकिस्तान आणि दुबईतील हँडलर्स सोबतचे चॅट्स आणि व्हॉइस नोटही सापडली आहे। शहजाद भट्टी, यावर खान आणि मुन्ना झिंगाड या कटाचे मास्टरमाइंड असल्याचं कळतंय। मुन्ना झिंगाड हा छोटा शकीलचा निकटवर्ती आहे। माझ्या मागे तुम्ही बघताय की वांद्रे गरीबनगरमध्ये काही दिवसांपूर्वी कारवाई झाली। या ठिकाणची संपूर्ण झोपडपट्टी ही हटवली गेली। मात्र या गरीबनगरच्या कारवाईचा बदला घेण्याकरता, या तोडकामाचा बदला घेण्याकरता काही प्लॅन शिजत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। दिल्ली पोलिसांच्या तपासातून ही माहिती उघड झाली आहे। या प्लॅन दरम्यान गरीबनगर परिसराची रेकी केल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। पोलीस बंदोबस्ताचे व्हिडिओ आणि फोटो सुद्धा काढले गेले। इतकंच नाही तर हे फोटो आणि व्हिडिओ हे पाकिस्तानी हँडलर्सला पाठवले गेले। हँडलर सोबतचे चॅट्स आणि व्हॉइस नोट या सुद्धा तपासाच्या दरम्यान या आढळून आलेल्या आहेत। दिल्ली पोलिसांच्या कारवाईमध्ये एका नेपाळी नागरिकासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे। हे सदस्य दिल्ली आणि इतर शहरांमधील महत्त्वाच्या आस्थापना, सुरक्षा यंत्रणांवर हल्ला करण्याचा प्लॅन आखत होते। दरम्यान दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणलेल्या या कटावरून भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली आहे। गरीबनगरमध्ये कारवाई केली म्हणून जर का मुंबईमध्ये बॉम्बस्फोटाचा कट रचण्याचा प्रयत्न केला तर त्यांना बेड्या घालण्याचं काम हे सरकारनं केलंय। यापुढे देखील कुणीही भारत देशाकडे वाकड्या नजरेनं बघू शकत नाही, कारण आपले पोलीस यंत्रणा सक्षम आहेत, आपल्या तपास यंत्रणा सक्षम आहेत। त्याचमुळे अशा पद्धतीचं षडयंत्र उखडून काढण्याचं काम हे तपास यंत्रणांनी केलंय आणि याही पुढे आम्ही करत राहू। आणि अशा धमक्यांना घाबरणारा भारत नाही, हा आता घरात घुसून प्रत्युत्तर देणारा भारत आहे। अटक झालेल्या व्यक्तींचे मुंबई अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचंही समोर आले। हे सर्वजण पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIच्या इशाऱ्यावर हल्ले करण्यासाठी आले होते, असाही आरोप आहे। त्यांच्याकडून हँड ग्रेनेड आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली आहेत। आता पोलिसांकडून या दहशतवाद्यांची कसून चौकशी केली जाते। या चौकशीमध्ये पोलिसांच्या हाती आणखी मोठी माहिती लागण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।